नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एखाद्या गोष्टीमधून काही निष्पन्न होणार नाही आणि निष्पन्न झालं तरी ते त्या प्रसंगी किंवा त्या काळात आपल्याला त्याचा काहीही उपयोग नसेल हे माहिती असूनसुद्धा तेच 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 करत राहणं एखादा माणूस का करतो हा प्रश्न पडतो. म्हणजे आपल्याला खात्री आहे, हां ठीक आहे आम्ही जिंकलो असं दाखवता येईल, पण जिंकलो म्हणजे काय? आता उदाहरण घ्यायचं मित्रांनो, तर जी एक भाषा वापरली जाते, शेवटी निर्भयाला न्याय मिळाला. निर्भया मरून गेलेली आहे, मरून गेली, हयात नाही आहे. तिला न्याय मिळाला म्हणजे काय? हां, तिच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा मिळाली हे मान्य आहे, त्यांना शिक्षा मिळाली हे सत्य आहे, पण निर्भयाला न्याय मिळाला ही चुकीची शब्दावली असते. आणि त्यामुळे एखादी गोष्ट आपण करायला जातो तेव्हा ते करून खरोखरच काय फायदा होणार आहे का? आत्तापर्यंत ती गोष्ट करून, ती कृती करून, ते प्रयत्न करून काहीही निष्पन्न झालेलं नाही तरी हट्टाने ते करत राहणं एखादा माणूस का करतो हा प्रश्न आपल्याला पडतो नेहमीच्या आयुष्यामध्ये. मला असाच प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे या नेत्याविषयी वाटतो की आपलं मुख्यमंत्रीपद गेलं आहे, आपला पक्ष फुटलेला आहे, आपण जी आघाडी बनवली ती आघाडी रसातळाला गेलेली आहे, तरीही ज्या प्रकारचं राजकारण चाललं आहे तेही एक वेळ समजू शकतं, पण जे हातातून निघून गेलेलं आहे ते परत मिळवण्यासाठी ज्या प्रकारच्या उचापती प्रामुख्याने न्यायालयाच्या पायऱ्या झिजवून उद्धव ठाकरे करायला बघतायत त्याचा अर्थ लागत नाही मित्रांनो, अर्थ लागत नाही. याचं कारण आजच मी बातमी बघितली की आता जो त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय आहे, म्हणजे जिथून ॲक्च्युअली प्रत्यक्षात जिथून हा सगळा संघर्ष, सत्ता संघर्ष महाराष्ट्रात सुरू झाला, तो जसा एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही निवडक 20 वगैरे आमदार घेऊन ते सुरतला गेले, पुढे गुवाहाटीला गेले, त्या 20 जून 2022च्या रात्री हा विषय सुरू झाला. तसाच तो पुढच्या 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या 16 आमदारांना ठरवण्यापासून सुरू झालेलं आहे. कारण अवघ्या 2 दिवसात त्या आमदारांना, 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची पहिली खेळी उद्धव ठाकरे खेळले. ते कोणाच्या सल्ल्याने खेळले मला माहिती नाही, पण ज्यांना वैधानिक राजकारण कळतं आणि त्यातले डावपेच कळतात त्यापैकी कोणीही असला सल्ला उद्धव ठाकरेंना दिला नसता, आणि ज्यांनी कोणी दिला आहे तो चुकीचा सल्ला आहे हे पुढे ठरत आलं, अगदी सुप्रीम कोर्टात जाऊनसुद्धा ठरत आलं. याचं कारण हा सगळा डावपेच हा एक सापळा होता. तुम्ही ज्या चुका करायच्या त्या पण उद्धव ठाकरेंनी स्वतः ठरवून चुका केलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या घटनाक्रमामध्ये कुठल्या चुका करायच्या हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांनी ठरवलं होतं, आणि त्यांनी जे ठरवलं त्याप्रमाणे उत्साहात आणि रागाच्या भरात उद्धव ठाकरे यांनी चुका केल्या नसत्या तर मग ही आजची परिस्थिती नक्की आली नसती. पण तीच तर गंमत वाटते मित्रांनो, का माणसं अशी करतात? त्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यापेक्षा ते परत कसे येतील, तडजोडीचा काही मार्ग निघतो का, यापेक्षा आता तुम्हाला धडाच शिकवतो, आता तुम्हाला अपात्र करून टाकतो, हे चिडून उद्धव ठाकरे करणार हे भाजपच्या चाणक्यांना माहिती होतं. म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये जर सभापतीकडे प्रोटोकॉल किंवा काय म्हणतात तो व्हीप चुकला म्हणून अपात्रतेची भूमिका घेतली गेली तर काय, याचा विचार भाजपच्या चाणक्यांनी आधीच करून ठेवला होता. आणि तेवढ्यासाठी ह्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय निघण्याच्या आधी विधानसभेचे सभापती नव्हतेच, त्या काळात जागा रिकामी होती,
आणि त्या जागी काम करणारे नरहरी झिरवळ म्हणजे उपाध्यक्ष यांच्याकडे हे अर्ज अपात्रतेसाठी येणार हे गृहीत धरून नरहरी झिरवळ यांच्यावरच अविश्वास व्यक्त करणारा एक अर्ज आधीच सादर करण्यात आला होता. आणि ज्यावेळेला असा अर्ज असतो तेव्हा त्याचा निर्णय लागण्यापर्यंत ते अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष कुठल्याही आमदाराच्या अपात्रतेची सुनावणीसुद्धा घेऊ शकत नाहीत. असा जो निर्णय आधी सुप्रीम कोर्टात झालेला होता त्याचा आधारसुद्धा या अपात्रतेच्या प्रकरणात घेऊनच उद्धव ठाकरेंनी ती चूक करावी याची योजना आखलेली होती. पण ती योजना यशस्वी व्हायला उद्धव ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणे वागणं आवश्यक होतं, म्हणजे चूक करणं आवश्यक होतं आणि उद्धव ठाकरेंनी ती केली. आता गंमत अशी आहे की ज्यावेळेला हे सगळं प्रकरण झालं तेव्हा सुप्रीम कोर्टाचा तो निकाल समोर आला. तो होता मणिपूरचा काय त्या नबाम रेबिया केस. नबाम रेबिया नावाचे जे काही तिथले उपसभापती सभापती होते त्यांच्या नावाने ती केस रिफर केली जाते, संदर्भ दिला जातो. आणि मग त्या नबाम रेबिया केसचा सगळा चावून चोथा ह्या शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष झाल्यानंतर घटनापीठाने निर्वाळा दिला की नबाम राबिया केस इथे लागूच होत नाही. पण त्याचा आधार दोन्ही बाजूने आपापल्या सोयीनुसार घेतला होता. कारण तो निर्णय सुप्रीम कोर्टाने जेव्हा दिला 2016 वगैरे दिला, त्याला 8 वर्ष होऊन गेली, 7 वर्ष. त्यावेळेला दिलेला निर्णय हा निकष मानायचा. तो निकष जितका शिंदे गटाला लागू होतो तितकाच तो उद्धव गटालासुद्धा लागू होतो. आणि म्हणून त्याच्यात जो गोंधळ आहे त्या गोंधळात न जाता महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर घटनापीठाला निर्णय द्यावा लागला. आणि मग आता काय करायचं, तर तो निर्णय शिंदे गटाच्या बाजूला गेला. आणि मग परत सुप्रीम कोर्टाने तो विषय सभापतींकडे पाठवला. कारण आता सभापती निवडून आलेले आहेत. जी रिक्त जागा उद्धव ठाकरे राजीनामा दिला त्यावेळेला होती, ती ज्यावेळेला ही केस सुनावणीला आली तेव्हा रिक्त राहिलेली नव्हती. याचं कारण उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी शिंदे फडणवीसांचं जे सरकार आलं त्या सरकारने आपल्यावरचा विश्वास प्रस्ताव संमत करून घेण्याच्या आधी विधानसभेच्या अध्यक्षांची रिक्त असलेली जागा भरणारी निवडणूक उरकली. आणि राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. आपोआपच पहिलं गोष्ट अशी झाली की या सगळ्या वादामध्ये ज्याच्याकडे पात्रता अपात्रतेचा निर्णय होता ते नरहरी झिरवळ यांच्याकडून तो अधिकार काढून घेतला गेला. आणि शिंदे फडणवीसांनी ज्याला उमेदवार केलं त्या राहुल नार्वेकरांकडे तो अधिकार आला. ज्यावेळेला प्रत्यक्ष विधानसभेत मतदान व्हायचं होतं तेव्हा ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे, कारण त्यावेळेला कुठलेच निर्णय झालेले नव्हते, तेव्हा दोघांना गट मानलं जात होतं. दोघांनी आपापले व्हीप जाहीर केले होते. आणि व्हीप जाहीर केल्यानंतर मतदान झालं. पण गंमत अशी होती की आपली निवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो विश्वास प्रस्ताव येणार होता त्याआधी राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून घेतलेला पहिला निर्णय कुठचा होता, तर शिंदे गटाने ज्या भरत गोगावले यांना आपला व्हीप म्हणून जाहीर केलं होतं त्याला पहिल्या दिवशी रातोरात मान्यता देऊन टाकली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये जेव्हा दोन्ही गट येणार होते त्या दोन्ही गट येण्याच्या वेळेला शिवसेनेतर्फे 2 व्हीप जाहीर झाले होते. एक शिंदे गटाचा होता आणि एक उद्धव ठाकरे गटाचा होता. आता यातला कुठला गट बरोबर मानायचा हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे. आणि त्याचा निवाडा परत कोणी करायचा, तर सभापतींनी करायचा. आता गंमत अशी असते की सभापतींनी स्वतःच ज्याला व्हीप म्हणून मान्यता दिली आहे भरत गोगावलेंना, त्यांचा आदेश मान्य करायचा की उद्धव गटाचे सुनील प्रभू आहेत यांचा व्हीप मान्य करायचा. म्हणजे गुंतागुंत किती वाढत चालली आहे बघा मित्रांनो. आणि याला आता जवळजवळ 16 महिने होऊन गेलेत.
पण या दिशेने एकही पाऊल पुढे पडलेलं नाही. पण हौस किती आहे, हौस किती आहे. चांगलाच शिकवीन तुला धडा, आहे की नाही. आता गंमत बघा की तो 5 घटनापीठांनी दिलेला जो निर्णय होता त्यामध्ये अशी मागणी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केली की नबाब रेबिया केसचं पुनरावलोकन व्हावं, पुनर्विचार व्हावा आणि त्यासाठी आम्ही अर्ज करतो आणि 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर याची सुनावणी व्हावी. त्यामुळे आता असं 7 न्यायाधीशांचं घटनापीठ निर्माण करून त्याच्यासमोर सुनावणी करायला सुप्रीम कोर्टाने आता मान्यता दिलेली आहे. आणि यथावकाश आता त्याची तारीख कधी जाहीर होईल वगैरे माहिती नाही, पण हे घटनापीठ निर्माण होईल, 7 न्यायमूर्तींचं असेल. आणि आता गंमत अशी आहे की हे घटनापीठ अस्तित्वात येऊन त्याची सुनावणी कधी होणार याकडे बघा. पहिली गोष्ट म्हणजे आता पुढच्या आठवड्याभरात नवरात्र सुरू होतं आहे आणि नवरात्र संपली, दसऱ्याला संपणार आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये दिवाळी येणार. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या सुट्टीचा काळ सुरू होतो आणि एकदा सुट्टीचा काळ सुरू झाला की सगळे खटले पुढे गेले. आता पुढे गेले की ते जे काय पुढे 3-4 आठवडे मिळतील ते झाल्यानंतर नाताळची सुट्टी येणार आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या सुनावण्या सरकत ह्या 2024च्या जानेवारीपर्यंत जातील आणि 2000 जानेवारीमध्ये लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतील. या सगळ्या गडबडीतून वेळ काढून घटनापीठाने बसायचं आणि निर्णय कशावर घ्यायचा आहे. नबाब रेबिया निकाल जो आहे मणिपूरचा, नबाब रेबिया केसमध्ये सभापतीचे अधिकार, सभापतीचे काय असेल पात्रता अपात्रता, आमदार अपात्रता यावर निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय कधी होऊ शकतो, तो जानेवारीत होऊ शकेल, फार लवकर तर जानेवारीत होऊ शकतो. मग हा सगळा उपद्व्याप करून उद्धव ठाकरे गटाने मिळवलं काय हा प्रश्न पडतो की जी गोष्ट ही तुम्ही 22 जूनला उपसभापतीकडे केलेल्या अर्जातून सुरू केली, त्याच्यावर शिंदे गटाचे लोक सुप्रीम कोर्टात गेले, तिथपासून त्या 16 आमदारांचा विषय जो टांगलेला राहिला आहे तो तसाच आहे. आणि उद्या नबाब रेबिया केसच्या पुनर्विचाराची जी काय याचिका आहे त्यावर सुनावणी होऊन त्याचा सुप्रीम कोर्टाकडून निकाल आला तरी त्यातून या 16 आमदारांचा विषय संपणार नाही आहे. 16 आमदारांचा विषय संपणार नाही. कारण गंमत अशी आहे की त्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं की नाही याचा निर्णय नरहरी झिरवळ यांनी घ्यायचा होता आणि त्यांच्यावरच असं अविश्वास असल्यामुळे तो विषय बारगळला होता. तर नबाब रेबिया केसचा ठाकरे गटाला पाहिजे तसा निकाल आला तरी होणार आहे काय. तर नरहरी झिरवळ यांना तो अधिकार होता एवढंच सिद्ध होईल. पण त्याच्या पुढची गंमत अशी आहे की आज त्या 16 आमदारांचा विषय घेऊन त्यावर पात्र अपात्रतेचा निर्णय नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवण्याची सोय राहिलेली नाही. कारण नरहरी झिरवळ हे आता कार्यकारी अध्यक्ष नाही आहेत, ते फक्त उपाध्यक्ष आहेत. आणि तरीही सुप्रीम कोर्टाने जर उद्धव ठाकरे गटाच्या आग्रहास्तव तेव्हाचे उपसभापती आहेत त्यांनीच हा विषय सोडवावा म्हणून त्यांच्याकडे सोपवला. तर नरहरी झिरवळ हे सुद्धा अजितदादांबरोबर सत्ताधारी गोटात दाखल झालेले आहेत. म्हणजे ते आपल्याला पाहिजे तसा निर्णय देतील अशी आशासुद्धा उद्धव ठाकरे गट बाळगू शकत नाही. मग मला सांगा हे सगळे जे उपद्व्याप केले त्यातून उद्धव ठाकरे गटाने उबाठा शिवसेनेने मिळवलं काय. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हे 7 न्यायाधीशांचं काय ते घटनापीठ बनवायचं त्याविषयी जो युक्तिवाद उबाठा गटाकडून कपिल सिब्बल यांनी केला
त्यांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक प्रश्न पुन्हा विचारला की तुम्हाला खरोखरच या विषयामध्ये म्हणजे नवाब रेबिया केसमध्ये पुनर्विचार करण्याची हौस आहे का? तुम्ही तो विषय शेवटपर्यंत घेऊन जाणार आहात का? आणि असा प्रश्न सरन्यायाधीश विचारतात तेव्हा त्याला एक वेगळी झालर असते. काय आहे झालर? ती समजून घ्या. कारण उद्या नवाब रेबिया केस पुनर्विचार होऊन ठाकरे गटाला पाहिजे तसा निर्णय आला तरीही त्याचा उपयोग नरहरी झिरवळ करू शकणार नाहीत आणि त्यांना अधिकार दिला तरीही ते अपात्र ठरवण्याची शक्यता नाही आहे. आणि तेही ठरवलं गेलं तरी उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री करावेत असा कुठलाही निर्णय उलटा फिरवणं हे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाला 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाला सुद्धा शक्य नाही. कारण हे प्रकरण एक थोडं विचित्र असं आहे की मणिपूरमध्ये जो सगळा पेच प्रसंग निर्माण झाला होता त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा वगैरे दिलेला नव्हता. त्यामुळे आमदार पात्र ठरणं अपात्र ठरणं यावर मुख्यमंत्रीपद जाणं किंवा टिकणं अवलंबून होतं. महाराष्ट्रात सुद्धा ते होऊ शकलं असतं पण त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देता कामा नये होता. उद्धव ठाकरे हे राजीनामा देऊन मोकळे झालेत. त्यामुळे त्या 16 आमदारांविषयी जे काय होईल त्याचा उपयोग उद्धव ठाकरे यांना पुनर्स्थापित करण्यासाठी होऊ शकत नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी स्वेच्छेने आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकला आहे. त्यामुळे आमदार पात्रता अपात्रता या विषयावर उभाटा शिवसेनेला कुठलाही लाभ होण्याची शक्यता नाही. झाला एक भाग. आणि म्हणूनच हा सगळा द्राविडी प्राणायाम तुम्ही कशाला करताय अशा अर्थानेच सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बलना विचारलं की तुम्हाला खरोखरच हा विषय शेवटापर्यंत घेऊन जायचा आहे का? कारण त्याचा तुम्हाला व्यवहारिक काडीमात्र उपयोग होणार नाही. हेच एका वेगळ्या प्रकारे सरन्यायाधीशांनी सांगितलं किंवा सुचवलेलं आहे. हां, नवाब रेबियाचा जो काही निर्णय होईल पुनर्विचारातून त्याला केस लॉ ठरवून पुढल्या काळात असे जे वादग्रस्त विषय येतील विधिमंडळातल्या आमदारांच्या पात्रता अपात्रतेविषयी त्यासाठी तो निर्णय अंमलात आणता येईल, लागू करता येईल. पण महाराष्ट्रातल्या 16 आमदारांच्या पात्रता अपात्रतेसाठी त्याचा काडीमात्र उपयोग होणार नाही आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी स्थापित करण्यासाठी तर त्याचा बिलकुल उपयोग नाही. मग मला सांगा की नवाब रेबिया केसचा अतिशय योग्य निर्णय, घटनात्मक निर्णय आणण्यासाठी उभाटा शिवसेनेने हट्ट करून हाती काय लागणार आहे? तुमच्या हाती काहीच लागणार नाही. हां, पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या केसेस निर्माण झाल्या तर त्याची सोडवणूक कशा प्रकारे करावी याची एक गाईडलाईन तयार होईल. ती सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट असो त्यांना वापरता येईल, विविध विधानसभांच्या अध्यक्षांना सभापतींना वापरता येईल. पण त्याचा उभाटा शिवसेनेला कवडीचाही उपयोग होणार नाही. मग मला सांगा कोर्टात आम्ही जिंकलो म्हणून संजय राऊत नाचायला लागतील, आदित्य ठाकरे म्हणतील आम्ही बोललो होतो ना हे घटनाबाह्य सरकार आहे. हा सगळा आनंदोत्सव करायला उपयोगी आहे. पण राजकीय व्यवहारामध्ये, निवडणुकांमध्ये, सत्तेच्या गणितामध्ये आणि सत्तेच्या राजकारणामध्ये त्याचा कवडीचाही उपयोग नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण अर्धवट अकलेच्या ज्या बातम्या माध्यमातून रंगवल्या जातात त्यांना यातलं काहीही कळलेलं नाही. त्यामुळे याचं योग्य विवेचन फारसं कुठच्या वाहिन्यांवर आणि मराठी माध्यमातून झालेलं नाही. असो, एकच गोष्ट सांगेन की उद्धव ठाकरे फारच उदार झालेत
या पुढच्या काळातली घटनात्मक लोकशाही योग्य मार्गाने चालावी यासाठी ते प्रचंड मोठा त्याग करतायत. कारण सगळ्या खटल्याची सुनावणी त्यांच्या खिशातल्या पैशाने होणार आहे आणि फायदा मात्र भविष्य काळात देशातल्या कुठल्याही पक्षाला त्याचा मिळणार आहे. फक्त तो आज आणि आत्ता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.